पंजाबमधील अमृतसरमध्ये 13 एप्रिल 1919 या दिवशी जालियनवाला बाग मैदानात हजारो लोक एकत्र आले होते। ते ब्रिटिश सरकारच्या दडपशाही विरुद्ध शांततापूर्ण निषेध करत होते। मात्र जनरल डायरनं सैन्याला आदेश दिला। क्षणात हजारो निष्पाप लोकांवर गोळ्या झाडल्या। त्या लोकांमध्ये एक 20 वर्षाचा तरुण होता, ज्यानं ही दृश्य पाहून शपथ घेतली की या नरसंहाराचा बदला घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। 21 वर्षाच्या त्यांच्या अथक प्रयत्नानंतर 13 मार्च 1940 रोजी लंडनमधील कॅक्स्टन हॉल येथे सरदार उधम सिंग जालियनवाला बाग हत्येचा खरा सूत्रधार मायकल ऑडवायर याला आपल्या जाळ पुस्तकात लपवलेल्या पिस्तुलाने 2 गोळ्या झाडून संपवतात। 31 जुलै 1940 रोजी पॅन्टॉनव्हिल तुरुंगात त्यांना फासावर लटकवण्यात आलं। मात्र त्यांचा आत्मविश्वास अढळ होता। शेवटच्या क्षणीही ते हसत हसत फासावर चढले। त्यांच्या शेवटच्या शब्दांपैकी एक होतं, मी माझ्या देशासाठी मरत आहे, माझ्या लोकांसाठी हा बदला घ्यायचा होता आणि मी तो घेतला।